युवा सेनेचे संपूर्ण राज्यव्यापी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आम्ही आढावा बैठका घेत आहोत। काल पुणे येथे पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका झाल्या आणि आज नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक आणि नगर या 4 जिल्ह्यांच्या लोकसभा निहाय तालुका प्रमुखपासून ते जिल्हा प्रमुखपर्यंत जे आमचे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून त्यांच्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं संघटनेचं काम सुरू आहे, कुठल्या अडीअडचणींना ते सामोरे जात आहेत का, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये च्या निवडणुकांमध्ये युवा सेनेनी कशी भूमिका बजावली पाहिजे, या सगळ्या संदर्भात एक चर्चासत्र या बैठकांच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलेला आहे। आणि आपण पाहू शकता की आत्ताच नाशिकला आम्ही पोचलो सकाळी पुण्यावरून निघाल्यानंतर, तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। नाशिकमध्ये युवा सेनेचं एक नेहमी मोठं जाळं, मोठं संघटन हे उभं राहिलेलं आहे। काही नियुक्त्या या आम्हाला आता करायच्या आहेत आजच्या बैठकांमधून सगळ्यांबरोबर चर्चा करून। खरं म्हणजे प्रथमेश हा आमचा युवा सेनेचा सहकारी, आता त्याची नियुक्ती ही शिवसेनेच्या महानगर प्रमुख झालेली आहे। त्यामुळे प्रथमेशसोबत सुद्धा चर्चा करून, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसोबत चर्चा करून सगळ्यांना विश्वासात घेऊन लवकरच नाशिकमध्ये सुद्धा आम्हाला नवीन जिल्हा योद्धेकरी नेमायचा आहे, तो आम्ही नेमणार आहोत। लोकसभा निहाय आढावा घेत आहेत, परंतु दोन्ही निवडणुकांमध्ये निकालात खूप तफावत दिसली। एकदा तुमचा विजय झाला, पराजय झाला, आता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नेमकं काय मार्गदर्शन असणार आहे? नाही, कसं आहे की विधानसभेचे निकाल लागले हे केवळ महाविकास आघाडीसाठी धक्कादायक नव्हते, तर ते मला वाटतं तेवढेच महायुतीसाठी सुद्धा धक्कादायक होते। कारण जिंकणाऱ्या उमेदवारांना सुद्धा त्यांना वाटत नव्हतं की ते एवढ्या मोठ्या फरकाने जिंकतील आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनामध्ये सुद्धा एक संभ्रम होता की हे नक्की घडलं कसं। लोकसभेमध्ये 33 जागा महाविकास आघाडी जिंकते आणि मग महाविकास आघाडीचे जेमतेम 40-45 आमदारात निवडून येतात, हे संपूर्ण एक संशयास्पद होतं, धक्कादायक होतं। आणि आता शेवटी राहुल गांधीजींनी सुद्धा जो एक वोट चोरीचा जे काय संशोधन केलेलं आहे त्यांनी भांडेफोड केलेलं आहे। आता महाराष्ट्रातील सुद्धा काही प्रकरणंही समोर येत आहेत, त्यामुळे हे घडलंय का किंवा काही दुसरी कारणं आहेत का हे तर आम्ही करतच राहू। पण दुसऱ्या बाजूला सध्याच्या मंत्रिमंडळातील जे काही मंत्र्यांचे कारनामे आहेत हे पाहता जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठा रोष आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, विरोधी पक्षाकडे महाराष्ट्राची जनता ही अतिशय आशेने पाहते आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खास करून नाशिकमध्ये आमच्या पक्षाचे अतिशय चांगल्या यांनी नगरसेवक हे निवडून येतील आणि महापौर सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच ठरवेल। मुंबईतील कबूतरखान्यावर उच्च न्यायालयाने तात्पुरती बंदी घातलेली आहे आणि कंट्रोल फिडिंगसाठी महापालिकेने निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, मला एक यामध्ये कळलेलं नाही की शेवटी कबूतरखान्यांवर बंदी का घातली गेली, कारण हायकोर्टाचा निर्णय आला। हा प्रश्न कोणी विचारला? हा भाजपच्याच आमदारांनी विचारला। त्या विरोधात आंदोलन कोणी केलं? भाजपचेच नेते आणि मंत्री असलेल्या लोढांनीच केला। जैन समाज जास्तीत जास्त मतदान हे कोणाला पारंपरिक पद्धतीने करत आले? हे भाजपला करत आले। म्हणजे प्रश्न पण यांनीच निर्माण केला। सभागृहात ऑन रेकॉर्ड प्रश्न सुद्धा त्यांच्याच आमदारांनी विचारायचा, आंदोलन सुद्धा त्यांनीच करायचं आणि मग त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन द्यायचं की आम्ही हे कुठेतरी आता कंट्रोल फिडिंग करू। त्यामुळे हा सगळा स्वतःच एखादा प्रश्न निर्माण करायचा, मग स्वतःच त्यावर उत्तर काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचं, हा सगळा एक नॅरेटिव्हचा भाग आहे। आणि दुसरा माझा असा प्रश्न आहे की तुम्ही एकदा म्हणता की कोर्टाची ऑर्डर आहे म्हणून आम्ही कबूतरखाने आम्ही बंद केले आणि मग ते बंद केल्याच्या नंतर मीडियाच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही पाहिलंय की काही लोक तिकडे शस्त्र घेऊन गेले आणि ताडपत्री फाडण्यात आली। मग माझा प्रश्न असा आहे की गेल्या अधिवेशनामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की सर्व धार्मिक स्थळांवरचे आम्ही भोंगे उतरवले कारण कोर्टाचा निर्णय होता। मग जर मुस्लिम समाजाच्या लोकांनी तेव्हा जर हातात शस्त्र घेतली असती तर तुम्ही असंच त्याला काही कंट्रोल्ड नॉईज, ॲम्बियंट नॉईज वगैरे उत्तर दिलं असतं का? त्यांनी जर उद्या मुस्लिम समाजाने सरकारला कोर्टाच्या निर्देशाचं पालन केलं त्यावर काही आपण बोलणार नाही, पण काही जैन समाजाच्या लोकांनी अजूनही FIR झाला नाही, त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलेली आहेत, यावर त्यांनी आता उत्तरं दिली पाहिजे।
उद्या वरळीतल्या बीडीडी चाळीच्या घरांचा चावीच्या वाटपाचा कार्यक्रम आहे. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे दोनही एकाच व्यासपीठावर येणार आहेत. नाही, काय आहे की हा संपूर्ण बीडीडी चाळीचा जो प्रश्न आहे, आदित्य ठाकरे साहेबांनी आमच्या सगळ्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदारांना तो प्रकल्प पाहायला देखील निमंत्रित केलं होतं आणि या संपूर्ण कामाचं सुरुवातच ही उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि आदित्य ठाकरे साहेब हे आमदार असताना झालेली. आणि त्यामुळे आता ठीक आहे, आता सरकार जरी त्यांचं असलं तरी या कामाचं 100% क्रेडिट हे आदित्य ठाकरे साहेब आमदार म्हणून त्यांना जातं. त्याच्या आधीचे आमदार ज्यांनी फॉलोअप केला सुनील शिंदे साहेब यांना जातं आणि त्याच्या आधीचे आमदार सचिन भाऊ अहिर हे जे आता आमच्या पक्षामध्ये आहेत ते त्यांना जातं. आणि त्यामुळे जरी उद्या आता शेवटी सरकार आहे, मुख्यमंत्री स्वतः आहेत, त्यांचे बाकीचे मंत्रिमंडळातील सदस्य आहेत, प्रोटोकॉल म्हणून कदाचित ते त्याचं लोकार्पण करतील. पण बीडीडी चाळीतील लोकांना माहिती आहे की त्यांच्या पक्क्या हक्काच्या घराचं स्वप्न जर कोणामुळे पूर्ण झालं असेल तर ते केवळ आणि केवळ ठाकरेंमुळे पूर्ण झालं. आपल्या एका पदाधिकाऱ्यांनी आज काही बनावट वोटर आय डी नाशिकमध्ये उघड केले. तशा पद्धतीने एकाच नावाने 4 वोटर आय डीज तयार झालेले आहेत किंवा महिलेच्या नावावर पुरुषाचा फोटो हे राज्यभर चाललेलं आहे. मग काल परवा आंदोलन देखील झालं. पुढे हा प्रश्न कसा नेणार आहे? नाही, तुम्ही अत्यंत चांगला महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात. कारण मी म्हणालो तसं निकाल लागल्याच्या नंतर जे काही धक्कादायक निकाल लागले, म्हणजे मी सुद्धा निवडून आलो तर मला जो काही फरक अपेक्षित होता तो मला तेवढ्यापेक्षा कमी फरकाने मी निवडून आलो. मी सुद्धा स्वतः संशोधन करतोय माझ्या मतदारसंघामध्ये. मी सुद्धा मतदार यादींची छाननी करायला सुरुवात केलेली आहे. कारण जर स्वतः लोकसभेचे विरोधी पक्षनेते हे काम करू शकतात, मला वाटतं विरोधी पक्षाचा एक सदस्य म्हणून आमच्या सगळ्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे की निवडणूक आयोगाने छापलेल्या मतदार यादीची छाननी ही केलीच पाहिजे. आणि इकडच्या जर पदाधिकाऱ्यांनी तसं केलं असेल तर मी त्याचं अभिनंदन करतो. आणि माझी आपल्याद्वारे सगळ्याच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विनंती आहे की आता कुठेतरी ही दक्षता आपण निभावली पाहिजे आणि निवडणूक आयोगाने या सगळ्यावर उत्तर दिलं पाहिजे. नवीन कार्यकारिणी जाहीर केली म्हणजे करणार आहे असं बोललं, ते नाशिक पुरतं असणार आहे की राज्यामध्येच ही संपूर्णपणे नवीन कार्यकारिणी असेल? नाही, अनेक ठिकाणी आमचे पदाधिकारी हे अत्यंत उत्तम पद्धतीने काम करत आहेत. पण एक मात्र नक्की आहे की मी स्वतः विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो. मी तिकडे पक्षाने मला संधी दिली, मी आमदार झालो. आणि मग नंतर आधी वाटलं महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीत लागतील, मग वाटलं मेमध्ये लागतील, मग वाटलं लगेच पावसाळ्यानंतर लागतील. आणि म्हणून आमच्या नियुक्त्या आपण थोडा वेळ थांबूया, थोड्या दिवसांनी करूया असं करत होतो. पण ज्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने अत्यंत निष्ठेने चांगली कामं केली आहेत त्यांना कुठेतरी प्रमोशन दिलं पाहिजे. जे पदाधिकारी काही कारणास्तव आता थोडेफार मागे पडलेत, इनॅक्टिव्ह झालेत, त्यांच्या जागी नवीन सहकार्यांना संधी दिली पाहिजे. आणि हा एक कंटिन्युअस प्रोसेस असतो. हा प्रोसेस आम्ही संपूर्ण राज्यभर आदित्य ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने राबवत असतो. तोच आता आम्ही परत एकदा राबवणार. मागच्या काही महिन्यामध्ये अनेक पदाधिकारी शिवसेने सोडून गेले आहेत. मोठी गळती लागली नाशिकमध्ये जर विचार केला तर त्या दृष्टीने पुढच्या निवडणुका कितपत आव्हानात्मक वाटतात? नाही, मी तुम्हाला एक खात्रीने सांगतो की शिवसेना ही कुठल्याही एका नेत्यावर किंवा एखाद्या स्थानिक नगरसेवकावर, आमदारावर म्हणजे त्याच्याने काही त्याला फरक पडणारी संघटना नाही. शिवसेना म्हणजे ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं एक संस्थान आहे. यामधले काही विद्यार्थी पासआउट जरी झाले तरी नवीन विद्यार्थी त्यामध्ये प्रवेश घेत असतात. आज जरी आपण पाहिलं असेल, मी युवा सेनेपुरतं बोलतो कारण आज मी युवा सेनेचा सचिव या नात्याने इकडे आलेलो आहे. काही लोक जरी सोडून गेले असले तरी खूप मोठ्या प्रमाणात नवीन लोक आज इकडे सामील झालेले आहेत. मी बाहेर आपल्यासमोर येत असताना मी अनेक नवीन चेहरे बघितले. म्हणजे मी तर युवासेना अगदी सुरुवातीपासून नाशिकची पाहिलेली आहे, पण खूप नवीन चांगले चेहरे मला दिसलेले आहेत. आता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुद्धा आम्हाला कळेल. आणि त्यामुळे असा काही फारसा फरक पडत नाही. जोपर्यंत मतदारांना पक्षाच्या विषयी आस्था आहे, प्रेम आहे, आमच्या नेतृत्वाबद्दल विश्वास आहे, तोपर्यंत आम्हाला कसली काळजी करण्याची गरज नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि तुमची शिवसेना यांची युती होईल अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. आणि तुमच्याही कार्यकर्त्यांना आता आशा आहे की राजसाहेब ठाकरेंबरोबर जावं. वाटतं की या बाबतचा निर्णय होईल आणि तो फायद्याचा असेल? शेवटी बघा कसं आहे की जवळपास 20 वर्षानंतर उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे एकत्र आले, एका व्यासपीठावर आले. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे अतिशय आनंदाचं सुद्धा आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे साहेब हे स्वतः मातोश्री बंगल्यावर आले.
हे सगळे अतिशय पॉझिटिव्ह संकेत आहेत. शेवटी आता युती करायची, मग किती जागा द्यायच्या, किती जागा घ्यायच्या, या मला वाटतं 2 पक्षाचे जे प्रमुख आहेत हा निर्णय तेच घेऊ शकतात. पण कार्यकर्ते म्हणून हे दोन्ही क्षण, म्हणजे जो मोर्चानंतरचा जो विजय मेळावा झाला तेव्हा दोघांनी एकत्र व्यासपीठ शेअर करणं असेल, किंवा राज ठाकरे साहेब जेव्हा शुभेच्छा द्यायला मातोश्री उद्धव ठाकरे साहेबांना द्यायला आले, हे दोन्ही क्षण शिवसैनिक म्हणून आमच्यासाठी असतील किंवा मनसेचे मनसैनिक म्हणून असतील, हे अतिशय आनंदाचे क्षण होते. या येणाऱ्या महापालिका निवडणुका आहे, खरं तर पक्ष मोठ्या प्रमाणात गळती झाली, पक्ष फुटला, त्यावेळेला युवा ब्रिगेड पक्षासोबत राहिली. महापालिका निवडणुकीमध्ये या युवा ब्रिगेडच्या युवक कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार का, पुन्हा जे बाहेरून येतील त्यांना उमेदवारी दिली जाणार? युवा ब्रिगेड जी तुमच्या मागे उभी आहे सगळी, की पडत्या काळात होईल, यांना निवडणुकीत संधी मिळेल का? नाही, कसं असतं की मला वाटतं निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांमध्ये इलेक्टिव्ह मेरिट हे पाहिलं जातं. जर युवा सेनेचे आमचे पदाधिकारी हे चांगल्या पद्धतीने युवा सेनेचं संघटन वाढवत असताना स्वतःच्या प्रभागामध्ये सुद्धा काम करत असतील, जनमानसामध्ये त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतील, तर 100% इकडचं जे आमचं स्थानिक नेतृत्व आहे हे त्यांनासुद्धा संधी देईल. पण मी परत एकदा सांगतो, युवा सेनेचा असा वेगळा कुठलाही कोटा नाही, तो विषय आमचा नाही, तो निर्णय शिवसेनेचे नेते घेतील. पण युवा सेनेचे जे चांगले कार्यकर्ते, जे पदाधिकारी गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यासोबतच जर ते त्यांच्या प्रभागात चांगलं काम करत असतील, तर यापूर्वीसुद्धा 2017मध्ये सुद्धा आम्ही संधी तशी दिलेली आहे. मुंबई महानगरपालिकेसारख्या सगळ्यात मोठ्या महाराष्ट्राच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना तिकीटंसुद्धा मिळाली, ते पुढे नगरसेवकसुद्धा निवडून आलेत. आणि त्यामुळे हा निर्णय हा सर्वस्वी तुमच्या कामावरचा बेस्ड असेल, त्यावर कुठलाही कोटा नसेल, चांगलं काम असेल, तर मला खात्री आहे की पक्ष त्यांना संधी देईल. मुंबईमध्ये धनंजय मुंडे यांचं निवासस्थान आहे, तरी शासकीय निवासस्थान त्यांना सोडवत नाहीये, आजाराचं कारण सांगताय, परंतु ताबा त्यांच्याचकडे आहे. आता 6 महिने झाले त्यांना मंत्रिपदाचं राहिलं नाही असेल, मला माहिती नाही, पण त्या तुम्ही आत्ता सांगितल्यावरच मला कळलं. ठीक आहे, प्रत्येक विषयावर काय आपण भाष्य केलं पाहिजे असं मला वाटत नाही. असं असेल तर त्यांनी ते सोडावं. एकीकडे ठाकरे बंधू आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र येत आहेत असा अंदाज आहे, पण दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं म्हणतात की आगामी महापालिका निवडणुका हे काँग्रेसने एकटी लढली पाहिजे. म्हणजे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि काँग्रेस लांब जाते असं वाटतंय? नाही, असं अजिबात नाही आहे. परवा इंडिया आघाडीच्या तुम्ही बैठकीत बघितलं असेल तर सगळे एकत्र होते. त्यानंतर राहुल गांधीजींनी जो मोर्चा काढला होता त्यामध्ये सुद्धा सगळे खासदार हे एकत्र होते. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जे आत्ता 10-15 दिवसापूर्वी पावसाळी अधिवेशन झालं त्यावेळी आम्ही सगळे आमदार एकत्र होतो. आणि शेवटी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये कसं लढायचं, काय लढायचं हा नेतृत्वाचा विषय असतो. काँग्रेसच्या नेत्यांनी काय विधान केलं यावर मी बोलणं मला उचित वाटत नाही. मला असं वाटतं की कोणासोबत युती करायची, कोणासोबत आघाडी करायची हा सर्वस्वी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असतो, त्यावर मी काही बोलणार नाही. पण तुम्ही जर मला विचारलं की काँग्रेस लांब जाते का, तर तसं सुद्धा मला वाटत नाही. 15 वाजता कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय मोठ्या महापालिकेत घेण्यात आला आहे, कसं बघताय? नाही, सकाळी मला वाटतं सकाळी किंवा काल आदित्य ठाकरे साहेबांनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. कारण शेवटी 15 ऑगस्ट आणि नॉनव्हेज न खाणं या 2 गोष्टींचा आपण कसा काही संबंध जोडतोय हेच आपल्याला कुठे कळत नाही. आणि त्यामुळे भाजपची विचारसरणी म्हणजे देशाची विचारसरणी हे असं होऊ नये. आज शेवटी प्रत्येकाने कोणी काय खायचं, कसं राहायचं, कोणते कपडे घालायचे हा प्रत्येकाच्या एक स्वातंत्र्याचाच भाग आहे आणि तोच स्वातंत्र्य दिन आपण सगळे साजरा करणार आहोत. आणि त्यामुळे काय खायचं या स्वातंत्र्यावर सुद्धा कुठेही गदा आणू नये. हा निर्णय काँग्रेसच्या काळामध्ये झाला असा दावा भाजपकडनं केला जातो. ते प्रत्येक गोष्टीला काँग्रेसलाच जबाबदार धरतात. 11 वर्ष यांनी काय केलं तर त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. काय झालं की नेहरूंपासून जुन्या काळापर्यंत जातात, आता बास झालं. ते जर सगळं काँग्रेसच करते मग यांना मतदान कशाला करतात लोक? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.